जयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। या आधीच्या सर्व ट्रिप मी तुमच्याशी शेअर केल्या। आजची पण ट्रिप मी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्या सर्व ट्रिप होत्या आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या। ही आहे कर्नाटकमधली हम्पी या ठिकाणची। आम्ही बऱ्याच वेळेपासून प्रवास करत आहोत, पण हे वातावरण पाहून खूप फ्रेश वाटत आहे। डोंगराच्या सभोवती दाट झाडी आणि नागमोडी रस्ते, सगळीकडे उंचावलेले डोंगर। ते डोंगर पण एका दगडाचे असल्यासारखे वाटतात। मातीपेक्षा दगडधोंडे जास्त आहेत आणि डोंगराच्या पायथ्याशी भाताची शेती, शेतीच्या अवतीभोवती नारळाची झाडे। सुंदर असा हा निसर्गरम्य परिसर आहे। खूप छान वाटत आहे, खूप मस्त वाटत आहे। व्हिडिओ पाहण्यापूर्वी ह्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। विरूपाक्ष मंदिर पाहिल्यानंतर नाश्ता करून आम्ही निघालो आता हम्पी येथील दुसरे पर्यटन स्थळ पाहायला। दुसरे पर्यटन स्थळ पण विरूपाक्ष मंदिरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे। आता जाणार आहोत आपण नरसिंह मंदिराकडे आणि तेथे खूप मोठी नरसिंहाची मूर्ती आहे आणि महादेवाची पिंड पण खूप मोठी आहे। ನೀರೊಳಗೆ 11 ಫುಟ್ ಆಯ್ತು। ನೀರೊಳಗೆ 12-13 ಫುಟ್ ಮಳೆ ಬಂದರೂ ನೀರು आता निघालो आहोत विठ्ठल मंदिराकडे। ते मंदिर आहे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर। हम्पीमधील 2 ठिकाण तर झालेत, आता जायचे आहे विठ्ठल मंदिराकडे। पंढरपुरातील जी विठुरायाची मूर्ती आहे ती हम्पी या ठिकाणचीच आहे। आता सध्या तिथे फक्त मंदिर आहे। मंदिरामध्ये विठुरायाची मूर्ती नाही, बाकीचे पण सगळं पाहण्यासारखं आहे। खूप छान प्रसन्न वातावरण आहे। पहा सगळीकडे केळीचे बाग आहे ती आणि नारळाची झाडं पण भरपूर आहेत तिथे। खूप सगळीकडे हिरवं हिरवं दिसतंय, मस्त वाटत आहे, दाट झाडी।
मेन पॉईंटला तर आलोत. आतमध्ये गाडी न्यायला अलाउड नाही. गाडी ही अलीकडेच पार्किंग करावी लागते. मंदिराकडे जाण्यासाठी त्यांच्याच गाड्या असतात किंवा पायी प्रवास करावा लागतो. पायी प्रवास केला तर अर्धा ते पाऊण तास लागतो आणि त्यांच्या गाडीने जर गेलो तर 10 मिनिट लागतात. म्हणून आम्ही अलीकडेच गाडी पार्किंग केली आणि आता पायी निघालोत. वाजायले आवाज येत. तिथले आता चहा घ्यायला चाललो. एकदा चहा घ्यायचा आहे. नाश्ता पण केला नाही आम्ही तिथे. आता इथंच करायचं सगळं. आलू सब्जी या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये साऊथ इंडियनच नाश्ता भेटतो आणि तो नाश्ता सर्वांनी केला आणि निघालोत आमच्या परतीच्या प्रवासाकडे. आणि आता चहा घ्यायचा आहे. मराठी निघालो परत आम्ही. आजचा दिवस पूर्ण विठ्ठल मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यात गेला. हे 4 ते 5 स्पॉट पाहायला आमचे 2 दिवस गेले.
पूर्ण हम्पी जर पाहिजे असेल तर 15 दिवस किंवा महिना पण लागतो. आम्ही 4 ते 5 स्पॉट पाहिले, आम्हाला 2 दिवस लागले होते. सगळे जर स्पॉट पाहायचे असतील तर तिथे राहण्यासाठी यात्री निवास किंवा आजूबाजूच्या ठिकाणी लॉज पण आहेत. तिथे राहून आपण आजूबाजूच्या पर्यावरणाचा आनंद पण घेऊ शकतो.